गुड मॉर्निंग। आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्राअंतर्गत आपण मराठी विषयाचा भाषेचा व्यवहारात वापर या घटकातील वाक्यप्रचार हा घटक आज आपण पाहणार आहोत। आता वाक्यप्रचार म्हणजे काय, तर आपण काही शब्दसमूहांचा मराठी भाषेचा वापर करताना म्हणजे मराठी भाषा बोलताना त्या वाक्यामध्ये वापर करत असतो आणि त्याचा अर्थ हा नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळा किंवा विशिष्ट अर्थाने तो भाषेमध्ये रूढ झालेला आहे। म्हणजे ते अगदी पहिल्यापासूनचे ते शब्दसमूह आपण घेत आलेलो आहे किंवा ते वापरत आलेलो आहोत, त्यालाच वाक्यप्रचार किंवा भाषेतील संप्रदाय असं म्हणतात। आता हे वाक्यप्रचार आपली आई आजी सहज वापरून जाते बघा, आहे की नाही। किंवा एखादी आपल्या आईने गुलाबजाम केले, आहे की नाही, आणि आपण एका वेळेस सगळे संपवून टाकले तर आई काय म्हणते, आत्ताच गुलाबजाम केले होते आणि सगळे फस्त केले। म्हणजे फस्त करणे म्हणजे काय, खाऊन संपवले, आहे की नाही। म्हणजे तिथं खाऊन संपवले पण म्हणू शकतो, पण त्या भाषेची गोडी सौंदर्य अजून वाढण्यासाठी काय केलं जातं, तर असे वाक्यप्रचार वापरले जातात, आहे की नाही। तर त्यालाच काय म्हणतात, वाक्यप्रचार असं म्हणतात। तुमच्या पुस्तकामध्ये वगैरे बरेचशा ठिकाणी वाक्यप्रचार आलेले आहेत, तर इथं सुद्धा काही वाक्यप्रचार दिलेत बघा। त्याचा आधी वाचन करून आपण काय करूया, अर्थ समजून घेऊया आणि मग या घटकावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया। बघा, दंग होणे। दंग होणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये मग्न होणे, गुंग होणे, मग्न होणे, गर्क होणे, बरोबर। एकटक पाहणे म्हणजे एकाच जागी स्थिर नजर लावून पाहणे, एकटक आपण बघतो एखाद्या गोष्टीकडे, आहे की नाही। उगम होणे, सुरुवात होणे म्हणजे कुठून तरी त्याचा उगम झालेला आहे। नदीचा उगम होतो का नाही, नदी कुठून तरी सुरुवात झालेली असते, त्याला उगम स्थान म्हणतात। म्हणजे उगम होणे, सुरुवात होणे। भेट घेणे म्हणजे मुद्दाम भेटायला जाणे, एखाद्या व्यक्तीची भेट घ्यायची आहे तर त्याला भेटायला जाणे, मुद्दाम। स्वागत करणे, सन्मानाने बोलवणे, आपल्या घरी पाहुणे आले तर त्यांचे आपण स्वागत करतो, आहे की नाही, त्यांना सन्मानाने बोलवतो। ओळख करून देणे, एखाद्या व्यक्तीची ओळख करून देणे म्हणजेच त्याचा परिचय करून देणे। पार पाडणे, पार पाडणे म्हणजे एखादे काम नीट पूर्ण होणे, पार पडणे म्हणजे एखादे काम नीट पूर्ण होणे। अभिनंदन करणे, कौतुक करणे, शाबासकी देणे। मन लावून ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे। पोट धरून हसणे, मनमुराद खूप हसणे। आपण एखादा कॉमेडीचा शो बघतोय तर आपण पोट धरून हसलो म्हणतो बघा, आज पोट धरून हसलो, पोट दुखेपर्यंत हसलो म्हणतो का नाही, तर मनमुराद खूप हसणे। छंद लागणे, अति आवड निर्माण होणे, एखाद्या गोष्ट करण्याचा वारंवार छंद लागतो तर त्याची आवड निर्माण होते। नजरेत येणे, लक्षात येणे, आहे की नाही। शिकवताना स्वप्नील लिहित होता हे शिक्षकांच्या नजरेत आले म्हणजे काय, लक्षात आले। पुढं बघा, प्रोत्साहन मिळणे, उत्तेजन मिळणे, एखाद्या विद्यार्थ्याने जर चांगलं अक्षर काढलं तर त्याला एखादं बक्षीस दिलं तर त्याला प्रोत्साहन मिळतं म्हणजेच उत्तेजन मिळतं। परिवर्तन घडणे, बदल घडणे। वळण मिळणे, कलाटणी मिळणे किंवा वेगळा मार्ग सापडणे। मुग्ध होणे, गुंग होणे, लुब्ध होणे, एखादं छान गाणं ऐकताना आपण त्याच्यामध्ये मुग्ध होतो म्हणजेच गुंग होतो, लुब्ध होतो। संकल्प करणे, निश्चय करणे, पक्क ठरवणे। घरदार सोडवणे, घरदार सोडणे। कुटुंबियापासून दूर राहणे, घरदार सोडणे म्हणजे काय, आपल्या घरची जी लोक आहेत, कुटुंबीय आहेत, त्यांच्यापासून दूर राहणे। त्याग करणे, सोडून देणे, आहे नाही। एखाद्या गोष्टीचा दात पिळल्यानंतर आपल्याला चॉकलेटचा त्याग करावा लागतो, आहे नाही, चॉकलेट खाणं सोडावं लागतं म्हणजे त्याग करणे, सोडून देणे। वनवास सोसणे, हाल अपेष्टा सोसणे, वनवास म्हणजे
जंगलात राहणे. जर एखाद्या व्यक्तीला खूपच हाल अपेष्टा सहन करावे लागत असतील तर त्याला काय म्हटलं जातं? वनवास सोसणे म्हणजेच हाल अपेष्टा सोसणे. अधीर होणे, उत्सुक होणे. सामसूम होणे, शांतता पसरणे म्हणजे कोणी काही बोलत नाही त्याला सामसूम म्हणतात. त्याच्यानंतर बघा, सफल होणे, यशस्वी होणे. फस्त करणे, खाऊन संपवणे. आश्चर्य वाटणे, नवल वाटणे. कूच करणे, पुढे निघणे, चढाईसाठी जाणे म्हणजे कूच करणे. एखाद्या ठिकाणी जर पुढं जायचं असेल तर त्याला काय म्हणतात? कूच करणे म्हणजेच पुढं निघून जाणे. कपाळावर हात मारणे. कधी मारतात रे? नाही, सांगून सांगून दमल्यावर, नाराज झाल्यावरती, निराश झाल्यानंतर. हा आहे की नाही? तुम्ही किती सांगितलं तर अभ्यास नाही केलं तर मी कपाळावर हात मारून घेऊ का नाही? म्हणजे निराश होणे, हताश होणे. ठीक आहे. परत पुढे बघा, काबाड कष्ट करणे. काबाड कष्ट करणे याचा अर्थ काय? खूप मेहनत करणे. काबाड कष्ट करणे म्हणजे काय? खूप मेहनत करणे. पुढे बघा, जीव तुटणे. खरोखर जीव तुटतो का? जीव कळवळणे. एखादी गोष्ट जर वाईट होत असेल तर आपला जीव तुटतो बघा, आहे की नाही? तुम्हाला जर मारताना आईचा जीव तुटतो, हे म्हणजे आतून जीव कळवळणे. ऋण काढून सहन करणे. ऋण म्हणजे काय? कर्ज. एखाद्याकडून उसने, उधार पैसे घेणे, आहे नाही, त्याला म्हणतात ऋण. कर्ज म्हणजे आपली ऐपत नसताना काय करायचं? कर्ज काढून उत्सव करायचा. म्हणजे काय काय ठिकाणी बघा, आपल्याकडे पैसे नाहीत तरी सुद्धा काय केलं जातं? कर्ज काढून एखादा उत्सव, एखादा सण साजरा केला जातो. तर त्याला काय म्हणायचं? ऋण काढून सण करणे. पुढे बघा, जीव तोडून सांगणे. तळमळीने सांगणे. मी सांगत असते की नाही तुम्हाला सारखं? पाठांतर करा, पाठांतर करा. हा म्हणजे जीव तोडून सांगणे म्हणजे काय? तळमळीने सांगणे. पुढे बघा, शब्दाला वजन नसणे. सांगण्याला किंमत नसणे. कोणी किती सांगितलं तरी आम्ही ठेव ना वर, सारखं पडते तर तिथं ठेवायचं का? कितीही बोललं तरी त्याचं कोणीही ऐकत नसतं. म्हणजे त्याला म्हणतात शब्दाला वजन नसणे म्हणजे सांगण्याला किंमत नसणे. त्याग करणे, सर्व सोडून देणे. दंड भोगणे, शिक्षा भोगणे. टाय बेल्ट नाही घातला की दंड भोगावा लागतो, आहे की नाही? त्याला म्हणायचं शिक्षा भोगणे. पसार होणे, जागेवरून निघून जाणे, नाही नाही? जर मॅडमने विचारलं ते झाड कोण तोडलं, त्या झाडाच्या फांद्या कुणी तोडल्या, तिथून सगळे काय होतात? निघून जातात. कुणी तोडले माहीत नाही म्हणजे पसार होणे, आहे की नाही? घाम गाळणे, कष्ट करणे. घाम गाळणे म्हणजे काय? खरंच घाम गाळणे का? नाहीतर कष्ट करणे. पत्ता न लागणे, मागमूस न लागणे. तो व्यक्ती कुठं आहे, तो मुलगा कुठे आहे, काही पत्ता लागत नाही म्हणजे मागमूस न लागणे. पर्वा न करणे, चिंता न करणे. होईल अभ्यास, होईल पाठांतर, काय करायचं आम्हाला चिंता नाही म्हणजेच पर्वा नाही. पायावर डोके ठेवणे, नमस्कार करणे. झिम्मड उडणे. एखादी गोष्ट बघा फ्री द्यायची असेल का नाही तर काय होते रे, तिथं एकदम गर्दी होते. एकमेकाचे केस ओढून, कपडे फाडून ती वस्तू घेतली जाते. फ्री मिळते आपल्याला, आहे की नाही? हा, कोणतर वाटतंय काहीतरी, साड्या, भांडी वगैरे, तर तिथं काय होते? एकदम गर्दी होते म्हणजेच काय? झिम्मड उडणे. पळ काढणे, पळून जाणे. तिथून आपल्या अंगलट काहीतरी यायचं दिसलं की तिथून पळ काढला जातो म्हणजे पळून आलं जातं. पायाखाली घालणे. पायाखाली घालणे म्हणजे काय? तर अंतर कापणे, हिंडणे, आहे की नाही? सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवार अख्खा गाव पायाखाली घालायचा म्हणजे काय? अख्खा गाव पायाखाली घालायचं म्हणजे गावभर हिंडायचं, आहे की नाही? गावभर हिंडायचं. पायाखाली घालणे म्हणजे काय? हिंडणे. तडाखा देणे, हे माहिती आहे तुम्हाला? तडाखा देणे म्हणजे मार देणे. ठसा उमटवणे, मनावर बिंबवणे. एखादी गोष्ट तुमच्या एखादी गोष्ट तुमच्या जर फायद्याची असेल तर ती वारंवार सांगून मनावर बिंबवणे म्हणजे काय? तर ठसा उमटवणे.
चिंता करणे, काळजी करणे किंवा खंत करणे, हाताच्या अंतरावर असणे. फक्त हाताच्या अंतरावर आपण म्हणतो की नाही, जा रे तिथंच आहे त्याचं घर, हाताच्या अंतरावर आहे म्हणतो की नाही. तर हाताच्या अंतरावर असणे म्हणजे काय, अगदी जवळ असणे. भान सुटणे, लक्ष विचलित होणे किंवा जाणीव नसणे, म्हणजे त्याचं भान सुटलेलं असतं, त्याचं कोणतेही त्याला जाणीव नसते. मोडून पडणे, खरंच मोडून पडायचे का कमरेतून, नाही तर कोलमडून पडणे. म्हणतात का नाही, मी कितीही प्रयत्न केला तरी मी पास होत नाही, मी आता मोडून पडलो, म्हणजे मोडून पडणे का, नाही कोलमडून पडणे. पंचायत होणे, अडचण निर्माण होणे. आभार मानणे, कृतज्ञता व्यक्त केली करणे. एखाद्या व्यक्तीने आपल्याला मदत केली तर त्याचं आभार मानले पाहिजेत, म्हणजे आभार मानणे म्हणजे काय, कृतज्ञता व्यक्त करणे. थक्क होणे, आश्चर्यचकित होणे. पार करणे, पलीकडे जाणे. गलका करणे, आरडाओरड करणे, गोंधळ करणे. लचाण निर्माण होणे, अडचण निर्माण होणे. निरोप घेणे, निघून जाणे. थरकाप उडणे, भीतीने अंग थरथरणे. थंडीने काकडणे, थंडीमुळे अंग कापणे. हुज्जत घालणे, वाद घालणे. आरोप करणे, आळ घालणे किंवा तक्रार करणे. मनाला लागणे, वाईट वाटणे. अरे तुमचं काय चाललंय, इथं काय चाललंय, मग थांबा ना, नुसतं वाचून दाखवणार आहे. मनात घोळत राहणे, नेहमी आठवत राहणे. कमी लेखणे, कमी महत्त्व देणे. नावारूपाला येणे, प्रसिद्ध पावणे. संधी चालून येणे, स्वतःहून मोका मिळवणे. स्वप्न साकार होणे, स्वप्न प्रत्यक्षात येणे. विलंब लावणे, उशीर करणे. बघ तिथं, रवाना करणे, पाठवणे. प्रोत्साहन देणे, उत्तेजन देणे. निधन होणे, मरण येणे. उंडारणे, हुदडणे. धुंडाळणे, शोधणे. गुबगुबीत होणे, बाळसे येणे. जीव गुंतणे, मन एखाद्या गोष्टीत अडकणे. नाते फाटणे, दुरावा निर्माण होणे, वितुष्ट येणे. कपाळावर आटे येणे, नाराजी व्यक्त करणे. वाया जाणे, फुकट जाणे. आतुर असणे, उत्सुक होणे. मेळ बसणे, सांगड घालणे. कामाची कास धरणे, कामाला तयार असणे. पोटाला घास मिळणे, खायला अन्न मिळणे. अबाधित ठेवणे, सुरक्षित ठेवणे. अंतर न देणे, दूर न ठेवणे. पालनपोषण करणे, संगोपन करणे. कुरकुर करणे, कुरकुर असणे, तक्रार करणे. वाट्याला येणे, जसे असेल तसे स्वीकारण्यास भाग पडणे. खंत न बाळगणे, काळजी न करणे. हुरळून जाणे, थोड्याच्या यशाने आनंदित होणे. न डगमगणे, न घाबरणे. छान. संकटाचे डोंगर उभे राहणे, मोठी संकटे येणे. संसाराचा गाडा चालवणे, प्रपंच नेटाने करणे. जीव वाहून घेणे, सर्वस्व देणे. नाव कमवणे, प्रसिद्ध पावणे. स्थापना करणे, निर्माण करणे, बसवणे. बिल थकणे, पैसे देता न येणे, बिल रखडणे. बेगमी करणे, भविष्यासाठी साठा करणे. भारावून जाणे, प्रभावित होणे. गलका करणे, आरडाओरड करणे, गोंगाट करणे. दंड होणे, शिक्षा होणे. नियम पाळणे, अटी सांभाळणे. नियंत्रण ठेवणे, ताबा असणे. संयम राखणे. आडवे होणे, झोपणे. कपाळाला हात लावणे, नाराजी व्यक्त करणे. चेहरा उतरणे, नाराज होणे, वाईट वाटणे. बोटांनी ओठ झाकणे, हसू लपवणे. गाडग्यासारखे तोंड करणे, रुसून बसणे. आरंभ करणे, सुरुवात करणे. धूम पळणे, जोराने धावणे. झडप घालणे, पकडण्यासाठी उडी घेणे. नकार देणे, नाही म्हणणे. बट्ट्याबोळ होणे, सगळे बिघडून जाणे. ठेंगा दाखवणे, चिडवण्यासाठी अंगठा दाखवणे. टाळाटाळ करणे, मुद्दाम दुर्लक्ष करणे. बघा, हे भरपूर वाक्यप्रचार तुम्हाला आहेत. खूप
चांगला संग्रह इथं आहे. हे वाक्यप्रचार तुम्ही पाठ केले, समजून घेतले तर तुम्हाला पुढचे प्रश्न काहीच अवघड जाणार नाही. बघा प्रश्न ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात. आता आपण वाक्यप्रचार वाचले, समजून घेतले, बरोबर की नाही. प्रश्न कसे विचारतात बघा. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असणारा वाक्यप्रचार निवडा. म्हणजे योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा. वाक्यप्रचार दिले बघा. अलगद उचलणे काय आहे आधी बघा. अलगद उचलणे पर्याय बघा. हळूवार ढकलणे. उचलणे म्हणजे ढकलणे का, म्हणजे तो पर्याय बाद झाला. हळूवार उचलणे. अलगद म्हणजे कसं, हळूवार. जोरात उचलणे येते का, नाही. सावकाश हलवणे नाही. तर अलगद उचलणे म्हणजे काय, हळूवार उचलणे. पर्याय नंबर 2. पुढचा बघा. खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा. इथं आता अर्थ दिला त्याचा वाक्यप्रचार निवडायचा आहे. वाद घालणे. वाद घालणे म्हणजे बघा आहुती देणे. आहुती देणे म्हणजे काय, एखादी गोष्ट बलिदान करणे. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी बलिदान देणे. जीव तुटणे म्हणजे काय, जीव तळमळणे. तोंड देणे म्हणजे एखाद्या गोष्टीला सामोरे जाणे. आणि हुज्जत घालणे म्हणजे काय, वाद घालणे, आहे की नाही. म्हणजे वाद घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो, हुज्जत घालणे. वाद घालणे म्हणजे काय, हुज्जत घालणे. पर्याय नंबर 4. पुढे बघा पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वाक्यप्रचाराची निवड करा. आता इथं तुम्हाला वाक्य दिलंय आणि तिथं शेवटी कोणतं वाक्यप्रचार त्यात बसेल ते तुम्ही सांगायचंय मला. रस्त्यावर खेळणाऱ्या सिद्धार्थला आपल्या तापट स्वभावाचे वडील दिसल्याने त्याने बघा रस्त्यावर सिद्धार्थ खेळतोय आणि त्याला एकदम आपले तापट स्वभावाचे म्हणजे कसे, रागीट वडील दिसले. तर तिथं कोणता वाक्यप्रचार येईल बघा. पाय लटपटणे. आता तिथं त्याने दिले, त्याने. आता त्याचे असते तर त्याचे पाय लटपटले असते. घाबरगुंडी उडणे. त्याची घाबरगुंडी उडाली असती. त्याने धूम ठोकली, आहे की नाही. आणि हताश होणे म्हणजे निराश होणे. तर त्यानेच्या पुढे काय येणार आहे, धूम ठोकली. पर्याय नंबर 3. म्हणजे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तिथं काय दिले, त्याने धूम ठोकली. पर्याय नंबर 3. पुढे बघा प्रश्न. खालीलपैकी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ असणाऱ्या जोडीतील अचूक पर्याय निवडा. म्हणजे वाक्यप्रचार आणि अर्थ यांची बरोबर जोडी निवडायची. अचूक म्हणजे कशी, बरोबर. पहिला बघा. दंग असणे, गुंग असणे, बरोबर आहे. एकटक पाहणे, भेदरलेल्या नजरेने पाहणे, बरोबर आहे का रे, चूक आहे. एकटक पाहणे म्हणजे स्थिर नजरेने एका ठिकाणी पाहणे. कपाळावर हात मारणे, निराश होणे, आहे की नाही. इथं दिले निराश न होणे, म्हणजे ही सुद्धा जोडी चुकीची आहे. सामसूम होणे, शांतता नसणे दिले, शांतता असणे आहे. म्हणजे अचूक जोडी कोणती आहे, पर्याय नंबर 1. दंग असणे, गुंग असणे. पुढचा बघा प्रश्न. खालीलपैकी वाक्यप्रचार व त्याचा अर्थ असणाऱ्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा. इथं तुम्ही अचूक बघायचंय बघा. चुकीचं सांगितलंय का बरोबर सांगितलंय आणि मगच निवडायचंय. बघा पहिला. थरकाप उडणे, भीतीने अंग थरथरणे, बरोबर आहे. जीव तुटणे, व्याकुळ होणे, बरोबर आहे. कपाळावर हात मारणे, निराश होणे, बरोबर आहे. आश्चर्य वाटणे, नवल न वाटणे, चूक आहे. आश्चर्य वाटणे म्हणजे काय, नवल वाटणे. तर नवल न वाटणे दिले म्हणजे पर्याय नंबर 4 चुकीचा आहे. पुढचा बघा. हे झाले नमुना प्रश्न. आपल्याला तर सरावासाठीचे प्रश्न पाहायचे आहे. पहिला बघा. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असणारा पर्याय क्रमांक निवडा. पहिला बघा. फस्त करणे. फस्त करण्याचा काय आहे, खाऊन संपवणे, खाऊन टाकणे. बघा. सर्वनाश करणे, खाऊन टाकणे, नाश करणे, सर्व पर्याय बरोबर.
काय? पर्याय नंबर 2 खाऊन टाकणे. दुसरा बघा, सामसूम होणे, शांतता पसरणे. गोंधळ उडणे नाही, दंगा करणे, गंभीर होणे नाही, शांतता पसरणे. पर्याय नंबर 3. तिसरा बघा, पसार होणे. पसार होणे म्हणजे ऐका, पसार होणे म्हणजे तिथून निघून जाणे, गायब होणे, अदृश्य होणे असे अर्थ नाही. तर पसार होणे म्हणजे काय? तिथून अचानक निघून जाणे. पर्याय नंबर 4. चौथा बघा, थरकाप उडणे. थरकाप उडणे म्हणजे काय? पुढं भला मोठा साप दिसला की आपलं अंग भीतीने थरकाप उडतो. म्हणजे काय? भीतीने अंग थरथर कापणे. पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक 5 ते 8 साठी सूचना. खाली दिलेल्या नाही, इथूनच घेऊया. बघा कुठं आलं होतं? 5 ते 8 साठी सूचना. खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा. अर्थ दिलाय, वाक्यप्रचार निवडायचा आहे. पाठवून देणे म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे रवानगी करणे. पाठवून देणे म्हणजे काय? रवानगी करणे. पर्याय नंबर 4. न घाबरणे, न डगमगणे. पर्याय नंबर 4. नाराज होणे, नाराज झाल्यावरती काय होतं? चेहरा उतरतो. म्हणजे पर्याय नंबर 3. 8वा बघा, दुर्लक्ष करणे. किती सांगितलं पाडेपाठ करा, अभ्यास करा, दुर्लक्ष करायचं म्हणजे टाळाटाळ करायचं. पर्याय नंबर 2. यातलं सगळे वाक्यप्रचार तुम्हाला लागू होते. प्रश्न क्रमांक 9 ते 12 साठी सूचना आहेत बघा. खाली दिलेल्या रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वाक्यप्रचार निवडा. वाक्यप्रचार दिला आहे, वाक्य दिले आणि त्याच्यात वाक्यप्रचार आपल्याला निवडायचे. बघा, रमाबाईंनी त्यांच्या विधवा भाऊजाईला व तिच्या मुलाला कधीही अंतर दिले नाही. म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही, त्यांना सांभाळून घेतले. कुरकुर न करणे, खंत बाळगणे, पालन पोषण करणे आणि अंतर न देणे. तर पर्याय नंबर 4 अंतर न देणे. 10वा बघा, सर्कशीतील प्राण्यांच्या कसरती पाहून सर्वजण डोळे दिपणे, थक्क होणे, मनाला लागणे, मनात घोळत राहणे. काय? थक्क झाले, सर्वजण काय झाले? थक्क होणे. पर्याय नंबर 2. पुढचा बघा, दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांनी सावकाराकडून, आता दुष्काळ पडल्यानंतर लोकांना कामं नसतात, पैसे नसतात, त्यावेळेस काय करावं लागतं? पैसे घेण्यासाठी सावकाराकडून काय काढलं जातं? ऋण काढलं जातं, म्हणजे कर्ज काढलं जातं. पर्याय नंबर 4. 12वा बघा, मोठेपणी संशोधक होण्याचा मनीषने टिंबटिंब नियोजन केले, मनात ठेवले, संकल्प करणे, पदरात घेणे. मोठ्यापणी तो संशोधक होणार आहे असं मनीषने संकल्प केलाय, म्हणजे ठरवलेलं आहे. पर्याय नंबर 3. असे हे वाक्यप्रचार या घटकावर आधारित तुम्हाला काय दिसतील? तर प्रश्न दिसतील. अतिशय सोपे आहे, फक्त त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तुम्हाला पाठ नाही झाले ना तर त्याचा अर्थ समजून घ्या. कुठला वाक्यप्रचार कुठं वापरला जाईल याचा अर्थ जर तुम्हाला कळला तरी सुद्धा हे घटक तुम्ही छान सोडवू शकता. समजले? ठीक आहे, उद्या येताना हा घटक सोडवून आणायचा.